नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज एक वेगळा घटक आहे आणि त्या घटकावरती आपण विस्तृतरित्या विवेचन तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. अचूकता ही सूत्रसंचालनास प्रतिष्ठा मिळवून देत असते. हाच घटक आहे. सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची संपूर्ण स्क्रिप्ट व्यवस्थितरित्या अचूकरित्या लिहून घ्यावी आणि अचूकरित्या तयार करावी, जेणेकरून तुमच्या सूत्रसंचालनामध्ये चुका होणार नाहीत, गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही आणि तुमच्या मनावरती मानसिक दडपण, ताणतणाव येणार नाही. त्यासाठी तुम्ही बिनचूकपणे कार्यक्रमाची माहिती संयोजकाकडून निवेदकानं घ्यावी, जेणेकरून तुम्हाला तुमची स्क्रिप्ट ही अचूकपणे तयार करता येईल. म्हणून आजचा हा जो घटक मी निवडलेला आहे, अचूकता ही सूत्रसंचालनास अर्थात सूत्रसंचालकास प्रतिष्ठा मिळवून देत असते. जो सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये बिनचूक पद्धतीने यशस्वी रीतीनं नियोजनबद्ध औपचारिक रीतीनं त्या कार्यक्रमाची एक व्यवस्थितरित्या निवेदन करतो, कार्यक्रम व्यवस्थितरित्या हाताळतो, अशाच निवेदकाला पुन्हा कार्यक्रमाला बोलवलं जातं. म्हणून अचूकपणे तुम्ही सूत्रसंचालन करायला शिका, अचूकपणे तुम्ही निवेदन करा, अचूकपणे तुमच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेऊन तुमचा आशय देखील निवेदकाने व्यवस्थितरित्या मांडला तर निश्चितपणाने त्या सूत्रसंचालकास प्रतिष्ठा मिळत असते. म्हणून या प्रसंगी आपल्या सर्वांना मी सांगेल की सूत्रसंचालन स्वतःला अभिव्यक्त करण्याची कला आहे. सूत्रसंचालनात ज्याला अचूकता ठेवता येते तोच खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा प्राप्त करत असतो. म्हणून या माझ्या युट्यूब चॅनलच्या या घटकाच्या माध्यमातून मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल, सूत्रसंचालन ही कला असल्यामुळे त्यामध्ये नेटकेपणा आणि बिनचूकपणा हा अपेक्षित आहे. अनेक वेळा सूत्रसंचालक घाई गडबडीने सूत्रसंचालन करतात आणि त्यामध्ये असंख्य चुका होतात. त्या चुका सूत्रसंचालकांनी टाळल्याच पाहिजे. सूत्रसंचालनाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी अचूकपणे सूत्रसंचालन करणं ही सूत्रसंचालकाची खऱ्या अर्थानं एक मोठी जबाबदारी आहे. कार्यक्रमामध्ये अचूक शब्द वापरणे, अचूक वाक्य वापरणे, अचूक काव्यपंक्ती वापरणे, अचूक सुभाषित वापरणे, कोणत्या व्यक्तीला काय बोलायचंय, मार्मिक आणि मर्मभेदीपणे अचूकपणे निवेदन करणं, कार्यक्रम पत्रिका तयार करणं आणि ती प्रत्यक्षरित्या कार्यक्रमामध्ये ती अंमलात आणणं ही निवेदकाची जबाबदारी असते. आणि अशा रीतीनं ज्याप्रमाणे शिक्षक एक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम करत असतो, कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन विविध वस्तू ज्याप्रमाणे तयार करत असतो, त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकाने देखील शब्द, वाक्य, ओळी, सुभाषित, म्हणी, काव्यपंक्ती याचा सुयोग्य रीतीनं वापर करून एक कार्यक्रमामध्ये एक रस निर्माण करणं अपेक्षित असतं. ज्याप्रमाणे जशी एखादी मूर्ती तयार करताना शिल्पकार काळजीपूर्वक घाव घालतो, एखादा जर चुकीचा घाव मूर्तीला जर बसला तर मूर्ती भग्न अवस्थेमध्ये निर्माण होत असते, भग्न अवस्था तिला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे सूत्रसंचालनातील तुमची एखादी चूक संपूर्ण कार्यक्रम डिस्टर्ब करत असते, रसभंग करत असते. प्रभावी सूत्रसंचालनाची कला तेव्हाच खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जाईल जेव्हा सूत्रसंचालकामध्ये अचूकपणा हा गुण त्याच्यामध्ये असेल आणि हा अचूकपणा त्याने त्याच्या निवेदनामध्ये दाखवणं हे अपेक्षित असते. कार्यक्रम पत्रिकेतला एक क्रमातला गोंधळ असेल, सत्कार सोहळे शेवटपर्यंत चालू असणे असेल, भाषणावरती प्रतिक्रिया देताना एक चुकीचा संदर्भ देणे असेल, कवितेच्या ओळी सदोष पद्धतीने देणे असेल, नावामध्ये असंख्य चुका करणं, या संपूर्ण ज्या बाबी आहेत चुकीच्या, त्या सूत्रसंचालकाने आपल्या सूत्रसंचालनामध्ये टाळल्याच पाहिजे. आणि या ज्या बाबी चुकलेल्या आहेत त्या पुन्हा त्याची दुरुस्ती पुढच्या कार्यक्रमामध्ये, पुढच्या निवेदनामध्ये होऊ देता कामा नये याची खबरदारी सूत्रसंचालकाने घेणं अपेक्षित आहे. म्हणून आजच्या या घटकाच्या निमित्तानं मी सूत्रसंचालकांना सांगेल, तुम्ही कार्यक्रमाचं, तुमची कार्यक्रम पत्रिका, तुमची स्क्रिप्ट एक अचूक नियोजनबद्ध तुम्ही तयार करा. जर तुम्ही अचूक नियोजनबद्ध रीतीने तयार कराल, तुमचं निवेदन अचूक रीतीनं तुम्ही जर सादर कराल, निवेदन कराल, तर तुमच्या सूत्रसंचालनाला लोक प्रतिष्ठा देतील आणि तुम्हाला त्या माध्यमातून मान सन्मान मिळेल. म्हणून या प्रसंगी मी सूत्रसंचालकांना सांगेल की तुमच्या सूत्रसंचालनामध्ये
अचूकपणा ठेवा. अचूकपणा सूत्रसंचालनास अधिक प्रभावी बनवण्याचं काम करत असतो आणि याच बाबीकडे सूत्रसंचालकांना पाहणं हे महत्वाचं आहे. कारण सूत्रसंचालनाची पूर्वतयारी ही यशाची पहिली पायरी आहे. त्यासाठी सूत्रसंचालकाने वाचन, चिंतन, मनन आणि काय आहे, काय असावं याकडे सूत्रसंचालकाने भर देणं अपेक्षित आहे. सूत्रसंचालनासाठी जे जे उपयुक्त वाटेल आणि जे जे योग्य वाटेल त्याचा संग्रह देखील सूत्रसंचालकाने करणं अपेक्षित आहे. सूत्रसंचालकाच्या भाषा शैली ही त्याची ओळख ठरत असते. मग या सर्व बाबी, ह्या महत्वाच्या बाबी ह्या सूत्रसंचालकाने समजावून घेऊन माझ्या सूत्रसंचालनामध्ये मला दिलेल्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त अचूकपणा कसा येईल याकडे सूत्रसंचालकाने लक्ष द्यावे.